आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी तुम्ही आजच सोडा. उधार दिलेले पैसे मागण्यात लाज बाळगू नका. पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडालेत म्हणून समजा. कारण तुम्ही दिलेले पैसे जर परत घेतले नाही किंवा मागितले नाही तर ते बुडालेत म्हणून समजा. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्या आयुष्यात येणारी लोक नेहमी पारखून घ्या. घरातल्या खाजगी गोष्टी कुणालाही सांगू नका. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधी कधी तर त्याच गोष्टीचा ते गैर फायदा सुद्धा घेतात. म्हणून तुमच्याकडे असणारे स्किल, कौशल्य, ज्ञान कधीही फुकट वाटू नका. त्याचा योग्य मोबदला घ्या. आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टी ज्या असतात ना, त्याची कदर कोणालाच नसते. सोडून दिलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. कारण सोडून गेलेली व्यक्ती जी आहे ना, ती परत येत नसते. जे व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे ना, त्यांची काळजी घ्या. त्यांना जपायला शिका. त्यांना दूर जाऊ देऊ नका. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या. नाहीतर भावनांचा विस्फोट होईल आणि भावना मनामध्ये विस्फोट झालं की तुमची मनस्थिती बिघडेल. किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्या की मानसिक स्थितीही बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे नेहमी लक्षात ठेवा. देवावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, मात्र माणुसकी कधीही सोडू नका. देवावरचा विश्वास म्हणजेच माणुसकीवरचा विश्वास. आपण जपलेली माणुसकी यातच आपला देवदेव करणं आलं. माणुसकीने वागाल तर कुठल्याही यात्रेला, जत्रेला जायची गरज पडणार नाही. सोशल मीडिया, टी व्हीवरील मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्याच खऱ्या असतात असं वाटतं का तुम्हाला? त्या खऱ्या नसतात. त्या वास्तवातल्याच नसतात. त्या आभासी असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्यांच्या आहारी जाऊ नका. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. कुणालाही आवडत नाही तुम्ही अशा वागण्याने. तुम्ही स्वतःमध्ये नकारात्मक आहात असे दिसतं. तुमच्यामध्ये नकारात्मक विचार आहेत असंही दिसतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील जे आहे ना, ते नकारात्मक दिसतं. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ जो आहे ना अमूल्य, तो वाया घालवू नका. मूर्ख लोकांचे मालक होण्यापेक्षा शहाण्यांचे नोकर होणं कधीही चांगलं असतं. म्हणून मूर्ख लोक जे आहेत ना, ते तुम्हाला डुबवतील. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो. हा कलियुग आहे हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. इथे कोणीच स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही, हे लक्षात ठेवा. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक सांगणारे याचे सुप्त हेतू ओळखायला शिका. ते कुठल्या हेतूने तुमच्या जवळ आले आहेत, त्यांचा कुठला स्वार्थ आहे आपल्याला माहिती नाही. आळसपणामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटकून कामाला लागा आणि आयुष्यात पुढे जा. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखणं याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आत्मविश्वास कमी झाला ना, तर तुम्ही समाजात 4 लोकांमध्ये वावरू शकणार नाही. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आणि सामाजिक हानी करते. ती कधीही भरून न निघणारी आहे. कारण व्यसन माणसाला बर्बाद करून सोडतो आणि माणसांमध्ये स्थान देत नाही तो. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सतत चिंता करणं, काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेताय. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात. आणि तुम्ही आजारी असाल तर घरच्यांकडे, तुमच्या मुलाकडे, तुमच्या नवऱ्याकडे कोण लक्ष देणार?
नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे, सांकाम्यासारखे काम करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकारानेच दुर्गती निर्माण होते. म्हणून अहंकाराला सांभाळून ठेवा. रागात उचललेलं पाऊल नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जातं. म्हणून नेहमी आपलं डोकं शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या. आर्थिकरित्या साक्षर बना, नाहीतर किती पैसा आला तरी त्याची बचत होणार नाही आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते. म्हणून गुंतवणूक करा कुठेतरी. विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढवू नका. महत्त्वाचे म्हणजे सांसारिक आयुष्य उधळून लावू नका. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करू नका. वेळ आणि पैसा वाया घालवू नका. कारण पैसे सांभाळून ठेवा. गरजेच्या वेळेस ते कामात येणारच तुमच्या. वाईट सवयीचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपली वाईट संगत. म्हणून आपली संगत जी आहे ना, ती नेहमी चांगल्या लोकांसोबत ठेवा. आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या. आपला वातावरण चांगला प्रफुल्लित असू द्या. नेहमी पॉझिटिव्हिटी ऐका, पॉझिटिव्ह गोष्टी ऐका. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.